टू चॅट विथ यू. सर, एक पहिला प्रश्न. एका लहान मुलाला जेव्हा त्याचा मोठा भाऊ इकडे घेऊन आला, तर प्रशिक्षक तर भरपूरच असतात. पण आचरेकर सरच का? आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत. कारण मी कुठेच बोललो नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय. आणि हे ॲक्चुअली माझ्या भावाकडनं मला कळलं, की ही स्टोरी हे कसं घडलं. अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता, त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं, की लालचंद राजपूत, अ, चंदू पंडित, सुभाष क्षीरसागर वगैरे हे सगळे त्याच्या बॅचचे होते. तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे गात एकदम कॉन्फिडंट असायचे. आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते, त्या त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं. ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत. घाम येतोय थोडा, की आता आपल्याला जायचंय आत खेळायला वगैरे. तर तो ऑल्वेज हे वंडर करायचा, की ह्या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं? नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात. त्याला रिअलाईज झालं, की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर. आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परमेंट म्हणतो आपण, ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सना. आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे. कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची, की शाळा संपवून यायचो आणि ज्यावेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू चालू आहे, त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे, त्यावेळेला ते सर सांगायचे, की हा येईल आणि 4 नंबरवरती बॅटिंग करणार आहे. पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती, की जर का मी लवकर आउट झालो, तर मी आत येऊन ड्रेसिंग रूममध्ये नाही बसू शकत. आमची ड्रेसिंग रूम तर इकडे टेंट असायचं. तुला बाकीच्या ओव्हर्स फील्डिंग करायला लागेल. तर त्यामुळे काहीही झालं तरी आउट नाही व्हायचं. तर एक मॅच टेम्परमेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो. आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं. त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं. त्याने स्वतःने ऑब्झर्व्ह केलं होतं. कारण ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या, की ना इथे 365 दिवस होते. ज्या वेळेला पाऊस नाही पडला, त्यावेळेला सरांच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस मॅच असायची. नेट्स सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे. पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची, पण सरांनी कधीच थांबवलं नाही, की आता विकेटला थोडा आपण रेस्ट देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायची किंवा मॅचेस नाही खेळायच्या. क्रिकेट ऑल्वेज चालू राहिलं. ॲब्सोल्युटली. किती छान ती आठवण होती. सर, ती सुरुवात झाली. पण जे इनिशियल डेज होते क्रिकेटचे जेव्हा तुम्ही इथे जॉइन केलत, त्यात बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज व्हायच्या, ज्याच्याने क्रिकेटशी तुमचं एक खूप छान नातं झालं. एक स्पेशल बॉन्ड त्या गेम बरोबर तुमचा एक डेव्हलप झाला. आम्ही ग्राउंडवरती ज्यावेळेला यायचो शाळेतनं, त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं झालं, की आहे ना, सर म्हणायचे, "अरे जा रे, तिकडनं नेट घेऊन ये." इथे इनफॅक्ट जितू ठाकरे पण आहे. जितूची बिल्डिंग इकडे हिरव्या रंगाची मला नीट आठवतंय, हिरव्या रंगाची बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगीत जितूच्या बाबांनी सरांना एक छोटीशी रूम दिली होती, जिकडे सगळे क्लब क्रिकेटर्सचं एक कॉमन किट असायचं, जे मीही वापरलं. ज्यावेळेला सुरुवात केली क्रिकेट खेळायला, त्यावेळेला एक कॉमन क्लबचं किट होतं. सरांनी मला सांगितलेलं, की "तू हे वापर. हे पॅड्स, ग्लोव्हज, बॅट जे काय असेल सगळं वापर तू." तर त्या तिकडे आम्ही किट ठेवायला जायचो. एक मोठं पोतं असायचं. त्या म्हणजे आज जर का त्या पोत्याचा कोणी वास घ्यायला सांगितलं, तर तो चॅलेंजिंग असेल. कारण तो घाम कधीच सुकला नाही तिकडे आत रूममध्ये असल्यामुळे. आणि नंतर नाईलाजाने पण ते घालून आम्ही खेळायचो. आणि अबोव्ह ऑल जो आनंद आम्हाला मिळाला आणि जे एक प्रत्येक गोष्टीचं जे व्हॅल्यू करण्याचं जे सरांनी शिकवलं, दॅट वॉज इम्पोर्टंट आमच्यासाठी. बऱ्याच वेळेला रोलिंग आम्ही करायचो, पाणी मारायचो इकडे. प्रवीण, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तिकडे आपला एक ग्राउंड्समन होता रामचंद्र म्हणून. तर रामचंद्रला बऱ्याच वेळेला वीकेंड्स कधी यायचे, नाही यायचे ते कळायचं नाही आणि तो थोडा एन्जॉय करायचा. त्यामुळे तो प्रॅक्टिसला पण कधी-कधी यायचा नाही. त्यामुळे आम्हालाच पाणी वगैरे विकेटला मारून, रोल करून वगैरे नेट लावून मी प्रॅक्टिस करत होतो. सरांनी आम्हाला ते ट्रेन केलं होतं. आणि मला वाटतं त्यामुळे एक गेम बरोबर जे बॉन्डिंग झालं आणि जे एक अंडरस्टँडिंग होतं. जे मी म्हणेन आज आपण म्हणतो की स्ट्रीट स्मार्ट प्लेयर आहे.
स्ट्रीट स्मार्ट प्लेयर कसा घडतो? त्याला ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात, त्यावेळेला त्याला अंदाज येतो. विकेट कशी रीड करायची, कुठचा रोल घ्यायचा, विकेटला किती पाणी दिलेलं आहे, किती मॉइश्चर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नकळत कुठेतरी आमचा ब्रेन त्या गोष्टी इन्फॉर्मेशन ॲब्सॉर्ब करत होता. तर हे सरांचं कुठे ना कुठेतरी एक कोचिंग होतं. आज त्याला एक वेगळं एक डेफिनेशन मिळालेलं आहे, की ना लेव्हल 1 कोचिंग, लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 4. पण ते लेव्हल 1, लेव्हल 2 त्या टाइपचं कोचिंग सर 70s आणि 80s मध्ये करत होते. त्याला फक्त एक टॅग नव्हता एवढंच. तर सरांची जी एक व्हिजन होती, की ना प्लेयर्सना कसं शिकवायचं आणि आणि थोडक्यात सांगायचं तर म्हणजे आपल्या किटला कसं रिस्पेक्ट करायचं, हे सरांनी शिकवलं. म्हणजे आज रिटायर झाल्यानंतर पण मी बऱ्याच प्लेयर्सना सांगतो, मी बघतो बरेच प्लेयर आत येतात, बॅट फेकतात आणि बरंच काही चालू असतं. मी बोललो, "ह्या बॅटमुळे तू ह्या ड्रेसिंग रूममध्ये बसलायस आज. तर कधी फेकू नको." आणि असे बरेचसे प्लेयर्स आहेत, जे ऑन रेकॉर्ड त्याने जाऊन ते बोललेले आहेत. इकडे अनेकसे मला यंग क्रिकेटर्स पण दिसतायत. प्लीज हे लक्षात ठेवा, की तुमचं क्रिकेट किट, ते बॅट असो, ग्लोव्हज असो, काही असो, कधीच फेकू नका. त्याचा ऑल्वेज मान ठेवा. त्याचं एक स्थान आहे, तिकडेच ते असायला पाहिजे. तुम्ही तुमचं जे फेल्युअरचं फ्रस्ट्रेशन तुमच्या किटवरती नका काढू. तुमच्या किटमुळे जे जे काही आम्ही आज बसलो इकडे स्टेजवरती, ते क्रिकेटमुळे बसलेलो आहोत. तर त्या गोष्टींचा तुमच्या किटचा रिस्पेक्ट करा. हे सरांचं एक लहानपणापासून आम्हाला एक ट्रेनिंग होतं आणि ते आम्ही ऑल्वेज बाळगत आलेलो आहोत आणि पुढच्या जनरेशनला आम्ही सरांचे मेसेजेस पास ऑन करू हेच आम्ही प्रॉमिस देऊ शकतो या क्षणी. त्यांच्या एवढं चांगलं करू की नाही मला वाटत नाही. आम्ही कोणीच त्या लेव्हलला पोहोचू शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो. हो, ॲब्सोल्युटली. इफ यू रिस्पेक्ट द गेम विल रिस्पेक्ट यू बॅक. ॲब्सोल्युटली. सर, ही चर्चा थोडी आणखीन पुढे जर आपण न्यायला गेलो, शाळेमध्ये ट्रिपल सेंच्युरी असतील, डबल सेंच्युरीज असतील, मॅच विनिंग नॉक्स असतील. सर कधी कौतुक करायचे का हो? सरांची कौतुक करण्याची स्टाईल थोडी वेगळी होती. जसे बल्लूजी आत्ता बोलले, की काही न बोलता भरपूर बोलायचे. नुसती ती एक नजर इनफ होती आम्हाला सगळ्यांना. एकदा सरांनी आमच्याकडे बघितलं, की कळायचं, की सर आज खुश आहेत, की रागावले आहेत, थोडे अपसेट आहेत, डिसअपॉइंटेड आहेत. सरांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळायचं आम्हाला. सर मला कधीच वेल पेड बोलले नाहीत. मी ऑब्व्हियसली माझ्या स्पीचमध्ये पण बोललो, फायनल स्पीच, रिटायरमेंट स्पीच होता. त्यावेळेला मी बोललो, की "सर, आज तुम्ही मला वेल पेड म्हणू शकता. कारण ह्याच्यानंतर मी परत कधी खेळायला जाणार नाहीये इंडियाला." कारण सगळे माझ्याबरोबर अग्री करतील, की नाहीतर सरांची अशी समज होती, की याला वेल पेड बोलून हा जाऊन झाडावरती बसेल एकदम. त्याला वाटेल काहीतरी सॉलिड अचीव्ह केलंय आणि नेक्स्ट मॅचमध्ये काय दिवे लावेल काय माहिती नाही. त्यामुळे सरांनी तो चान्स घेतला नाही कधीच आणि आम्हाला कधीच वेल पेड बोलले नाही. पण मला माहिती होतं, की मॅच झाल्यानंतर सर बऱ्याच वेळेला पैसे द्यायचे आणि म्हणजे, "जा रे, तिकडे एक वडापाव खाऊन ये." म्हणजे मला माहिती आहे, की आज मी काहीतरी चांगलं केलंय. किंवा आझाद मैदानावर मॅच असेल, तर चौपाटीला स्कूटर थांबवली, भेळ वगैरे दिली, काहीतरी दिलं. तर मला ते इनफ होतं मला समजायला, की ना आज सरांचा मूड चांगला आहे. मी खरंच काहीतरी चांगलं केलंय. आणि तसं ऑल्वेज एक अफेक्शन होतं सरांचं. पण ज्यावेळेला सर अपसेट असायचे, त्यावेळेला बऱ्याच जणांना स्टंप मिळाले, काही स्क्वेअर कट्स पण मिळाल्या, काही-काही स्ट्रेट ड्राईव्ह मिळाले. तर ते एक्सेप्टेबल होतं. कारण आम्हाला माहिती होतं त्या क्षणी कधी-कधी राग यायचा. पण नंतर जाऊन विचार करायचो घरी, तर का करतायत? तर सर काय परत जाऊन रन्स करणार नाहीयेत. सरांना हेच पाहिजे, की आम्ही जर का आमच्या चुका सुधारू शकलो, तर काहीतरी करून दाखवू पुढे, ह्याची खात्री होती. म्हणून ती चूक वेळोवेळी ते सुधारायचे. हो, येस, ॲब्सोल्युटली. जोरदार टाळ्या वाजवूया आपण ह्या सुंदर अशा आठवणींसाठी. संतू सर देखील काहीतरी ॲड करतायत. सचिन सर, आणखीन ही चर्चा जर पुढे आपण न्यायला गेलो तर तुम्ही असाल, तुमचे मित्र असतील शाळेतले किंवा त्या ह्याच्यातले त्या एजमधले. तुम्ही शाळेच्या सरांच्या घरी जायचात आणि सरांच्या घरी जे आदरातिथ्य होतं किंवा हॉस्पिटॅलिटी होती, ती काही वेगळ्याच लेव्हलची होती असं ऐकलंय. नुसते गुरुपौर्णिमेला नाही जायचो घरी सरांच्या. आम्ही सरांच्या घरी जातो त्यावेळेला, पण इतर वेळेला सर आम्हाला इन्व्हाईट करायचे घरी आणि त्यावेळेला एक आमचं फेव्हरेट डायट असायचं मटण करी आणि पाव. विशाखा इकडे बसलेली आहे. तर अ, अ, सरांची मिसेस ज्यांना आम्ही मम्मी म्हणायचो आणि तेच स्थान होतं आमच्यासाठी त्यांचं. कारण एवढं प्रेम दिलं आम्हाला.
अ, ज्या वेळेला आम्हाला घरी सर बोलवायचे आणि मम्मी बोलवायच्या, त्यावेळेला एक जे मी बोललो ते एक स्टेपल डाएट असायचं, की आहे ना मटण करी मोठं पातेलं यायचं मटण करीचं आणि पाव आणि लिंबू आणि कांदा. ते एक डाएट असायचं. सुरुवातीला काही आयडिया नव्हती, की किती आग्रह करणार आहेत. आणि सर बसायचे तिकडे खुर्चीवरती आणि आम्ही सगळे खाली बसायचो आणि खायला सुरुवात करायचो आणि पोट भरल्यानंतर जो आग्रह सुरू व्हायचा, त्यानंतर असं वाटायचं की पोट फुटणार आहे आणि विशाखा आम्हाला सर्व्ह करायची स्वतः येऊन. कारण ती एक आपुलकी होती आणि फॅमिली मेंबर्स सारखेच होतो. नंतर आम्ही थोडा एक धडा शिकलो होतो, की ना सरांच्या घरी जाऊन पानावरती बसलो त्याच वेळेला सांगे, "बास अजून नको." आणि त्यानंतर थोडंफार जेवण आग्रह करून जे व्हायचं तेही भरपूर असायचं. तर हे एक अफेक्शन होतं जे मम्मींकडनं जे आम्हाला जे प्रेम मिळालं. सरांकडनं तर होतंच आणि फॅमिलीकडनं पण होतंच. पण मम्मींकडनं पण जे प्रेम मिळालं आणि त्यांचा जो आशीर्वाद होता, तो आमच्यासाठी फार मोठा होता. येस, ॲब्सोल्युटली. किती छान सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं, की ती फॅमिली, ते अफेक्शन, ते प्रेम, तो जिव्हाळा, तो काही वेगळाच होता. सर एक 2 प्रश्न आणि मग सांगता करूया ह्या आपल्या इंटरॅक्शनची. सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करायचे किंवा प्रॅक्टिसला यायचे, तेव्हा काही नियम वेगळे होते सरांचे. मग ते राउंड्स असतील ग्राउंड्सच्या किंवा फील्डर्स असतील ग्राउंडवर, काही वेगळे नियम होते तुमच्यासाठी? माझ्यासाठी वेगळे नियम असं म्हणणार नाही मी. सर मला बॅटिंग द्यायचे नक्कीच जास्त द्यायचे. बॅटिंग बाकीच्या बऱ्याचशा प्लेयर्सपेक्षा मला जास्त बॅटिंग मिळायची. पण एक वेगळा नियम मात्र रेग्युलर सरांनी ठेवला होता माझ्यासाठी. इकडे सगळ्या क्लब क्रिकेटर्सना किंवा शाळेच्या क्रिकेटर्सना शिवाजी पार्कची एक राउंड फुल मारायला लागायची प्रॅक्टिसच्या आधी आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर. सर मला मुद्दामून म्हणायचे, "अरे तू ते नेट लेवायला घे, थोडा रोल रोल कर आणि हे कर आणि मग आता पॅड बांध. बॅटिंग कर." आणि बॅटिंग करायला लावायचे बऱ्याच नेट्समध्ये. ॲक्चुअली 5 नेट्स असायचे. 2 साइडला असायचे आणि 2 दुसऱ्या बाजूला असायचे आणि एक सेंटर नेट असायचं. ज्याच्यावरती आम्ही मॅच खेळलेलो असायचो. त्याच सेंटर विकेटवरती लास्ट मला बॅटिंग द्यायची सर आणि जे मी ₹1 कॉइनची जी स्टोरी सांगितली होती. सर त्याच वेळेला ते ₹1 कॉइन ठेवायचे स्टंपवरती आणि मला सांगायचे, की "तुला 10 मिनिटं सर्व्हायव्ह करायचं आउट नाही व्हायचंय आणि फील्डर्स आता तुम्ही आहात इकडे एवढे, पॉसिबली ह्याच्याहूनही जास्त फील्डर्स असायचे तिकडे. कारण जितके माणसं शिवाजी पार्कात त्या क्षणी असायची त्या 10 मिनिटाला, कोणीही कॅच पकडला, कुठेही पकडला, ह्या टोकाहून त्या टोकाला जरी मी बॉल मारला आणि कॅच पकडला, तर मी आउट होतो. मला सरांबरोबर आर्ग्यू करायला काही स्कोप नव्हता. कारण तो एक रूल होता, की कोणी कुठेही कॅच पकडला, यू आर आउट. तर ते सर्व्हायव्ह करायला लागायचं. ते थकल्यानंतर सर मला म्हणायचे, "अरे, तुझे 2 राउंड्स आता राहिलेले आहेत. कारण दुपारची एक राहिलेली आहे आणि आता प्रॅक्टिस झाल्यानंतर राहिली आहे. तर 2 राउंड मारायला घे." तर सुरुवातीला मी पॅड्स वगैरे काढले, ग्लोव्हज, बॅट वगैरे बाजूला ठेवली. सर बोलले, "तू मॅचमध्ये अशी बॅटिंग करायला जाणार आहेस का? रन्स असे करणार आहेस का? नाही ना? तुला बॅट लागणार आहे, पॅड्स लागणार आहे, ग्लोव्हज सगळं तुझं फुल किट तुझ्यावरती असायला पाहिजे बॉडीवरती आणि ते घेऊन तुला 2 राउंड मारायला लागणार." बरं, थोडं शॉर्टकट घ्यायचा तर ते काही चान्सच नव्हता त्याला. कारण सरांची नजर अशी होती, की थोडं पण इकडे-तिकडे कोणी प्रयत्न केला शॉर्टकट, तर त्याला एक एक्स्ट्रा राउंड मारायला लागायची. तर त्यापेक्षा शॉर्टकट न घेतलेला बरा होता आणि ते लहानपणापासून ट्रेनिंग मिळालं, की शॉर्टकट घेऊ नका. पण सर स्ट्रिक्ट होते. पण ज्या वेळेला आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवलं, सरांची जी एक पाठीवरती ते एक शाबासकी द्यायची ती ती त्याने सगळं काही मूड बदलायचा, की ज्या वेळेला कोणी स्क्वेअर कट खाल्ले की काय खाल्ले, ते सगळं डोक्यातनं निघून जायचं. वॉव! किती सुंदर आठवण. म्हणजे आज इथे क्रिकेटर्स पण आहेत सचिन सर. किती ती कल्पना पण आपण नाही करू शकत, की इतके सगळे जर फील्डर्स असतील, त्या फील्डर मधनं गॅप काढायची. कोणीही कॅच घेतला, तर तो आउट असणार. काय नियम होता. 664 मॅचेस सर खेळले आणि गॅप्स कसे सचिन तेंडुलकर काढायचे, ह्याचं जर रहस्य आपल्याला पाहिजे असेल, तर आज ह्या उत्तरातनं आपल्याला मिळालं, की एव्हरी फिल्डर ॲट शिवाजी पार्क, एव्हरी पर्सन ॲट शिवाजी पार्क यूज्ड टू बी अ फिल्डर. सर एक शेवटचा प्रश्न. आचरेकर सरांचं क्रिकेटचं कोचिंग हे तर आपण आता ऐकलं, तुम्ही सांगितलं. पण क्रिकेटशी रिलेटेड एनिथिंग अंडर द सन काही तुम्ही त्यांच्याकडे मागितलत, तर त्यांच्या त्या युनिफॉर्ममध्ये किंवा कुठनं तरी ते गोष्ट ते निर्माण करायचे आणि सांगायचे, की "हो, हे आहे." नाही कशालाच म्हणायचे नाहीत. इनफॅक्ट हे स्टाईल आत्ता निघाली कार्गो ट्राउझर्स आणि हे सगळं.
सरांनी ते त्याच वेळेला सुरू केलेलं भरपूर. सरांकडे काही मागा, सँड पेपर मागा किंवा बॉलची बऱ्याच वेळेला सीम थोडी खराब व्हायची, शिलाई बाहेर निघायची. त्यावेळेला सरांकडे कातर असायची, स्विस नाईफ असायची. कोणाला ग्लू हवा असेल तर ते, कोणाची तब्येत बरी नसायची, तर क्रोसेन काय बँडेड जे काही मागाल ते सगळं सरांच्या खिशात असायचं. कुठे ना कुठेतरी सरांनी लपवलेलं असायचं. आणि सर्वात डेंजरस होतं ते मॅच नंतर जे सर म्हणायचे, "आता आपण डेमॉन्स्ट्रेशन करूया." कारण तो एक सरांचा फेव्हरेट वर्ड होता, की मॅच डेमॉन्स्ट्रेशन, की मॅचमध्ये कोणी काय-काय चुका केल्या, ते सगळं एक सरांच्या छोट्या चिठीवरती सरांनी लिहिलेलं असायचं. आणि ते एक जस्ट कोड लँग्वेज होती, की सर जास्त नाही लिहायचे. जस्ट एक कुठेतरी एक वर्ड लिहायचे आणि मग ते सरांना माहिती असायचं, की कुठे कोणाची काय चूक झाली. तर त्या ह्याच्यात मला आठवतंय अजूनही आता विनोद पण इकडे आहे. तर आम्ही एखाद्या पार्टनरशिपला पिचवरती पतंग आला. तर आम्ही दोघे बॅटिंग करत असताना आमचे मित्र तिकडे पतंग उडवायला लागले बॅटिंग करताना. ते सरांनी बघून ठेवलेलं कारण सर ऑल्वेज लपून बघायचे मॅच. कधीच असे समोर येऊन टेंटमध्ये बसतील वगैरे कधीच नाही. ऑल्वेज झाडाच्या मागे कुठे ना कुठे. इनफॅक्ट जिकडे आपण आता होतो 1 तासाआधी, तिकडेही सर उभे राहून मॅच बघायचे आणि त्यांची फेव्हरेट फेव्हरेट स्पॉट होता जो मागे आमच्या इकडे कामत मेमोरियलचं जे टेंट लागायचं. बरोबर त्याच्या मागे सर उभे राहायचे. टेंटच्या मागे असायचे. त्यांची स्कूटर पार्क केलेली असायची आणि तिकडनं ते जस्ट असे आडवे होऊन ऑल्वेज असे बघायचे मॅच. की ना काय आणि ते पॉइंट्स नोट करत असायचे. तर त्यावेळेला नुसतं मी एवढंच एक वाचलेलं विनोद काईट आणि त्यानंतर एक स्क्वेअर कटचा मी आवाज ऐकला होता. ते ते झालं होतं क्रॉस मैदानवरती. पण अशा गोष्टी आहे ना आमच्याबरोबर सदैव राहतील. सर एक मी म्हणेन की चालते-फिरते एक जनरल स्टोअरच होतं, की त्यांच्याकडे सगळं काही मिळू शकायचं आणि अबोव्ह ऑल केअरिंग होते कारण बऱ्याच वेळेला प्लेयर्सना इंजुरीज व्हायच्या आणि ते तात्पुरता डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत काही ना काहीतरी मेडिकेशन देऊन ते ती सिच्युएशन कशी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल, ते बघायचे. तर ते म्हणजे आज फिजिओज असतात आणि बरेचसे लोकं आहेत, डायटिशियन आणि सगळं. सर ऑल इन वन एक ट्रू ऑलराउंडर होते आमचे.